प्रवास ॲक्च्युली 29 तारखे एप्रिल चालू जाल्लो. प्रवास एकदम बरो जालो. आनीक सांगपाचें म्हणल्यार पयलीं म्हाका कॉन्फिडन्स नाशिल्लो की आमी हो प्रवास करूं शकतले काय ना, कारण एज फॅक्टर आशिल्लो, 50+ आशिल्ले आमी. आनी चड आमकां चॅलेंजींग आशिल्लें तें केदारनाथ ट्रॅक हो 16 किलोमिटर तेणी सांगिल्लो, पूण ॲक्च्युली तो 16 किलोमिटर नाशिल्लो, तो जवळ जवळ 25 किलोमिटर आसा. जेन्ना आमी केदारनाथ ट्रॅक चालू केलो, जवळ जवळ 10-12 किलोमिटर आमी तो बरो कवर केलो. आनी जशें जशें आमी वयर पावले तेन्ना तेन्ना आमकां मातशे त्रास जावपाक लागले. फॉर एग्जाम्पल ब्रिदींग त्रास जावपाक लागले, चलपाक त्रास जावपाक लागले. तरी पूण आमी मॅनेज केलें. आनी थंय एक दीस आमी हॉल्ट घेतलो. आनी क्लायमेट -2 आशिल्लें. थंय एक एक्सपिरियन्स केलें आमी. सकाळ फुडें थंय दर्शन घेवन 3 सुमार आमी थंय दर्शनाक रावले. आनीक संक भायर सरले आनी परतीचो प्रवास आमी चालू केलो. सकयल देंवले. एक्सपिरियन्स बरो आशिल्लो. अशी सगळीं ज्योतिर्लिंगां आमी केलीं. आनीक 4 धाम, बडे 4 धाम, छोटे 4 धाम हे आमी यशस्वी पार केले. आनी परत आनी एकदां म्हाका सांगून दिसता तुमच्या माध्यमांतल्यान की प्रत्येक तरुणान हो 12 ज्योतिर्लिंग करचो आनी यंग एजरूच करचो, कारण पळोवपा सारकें खूब आसा. 4 धाम पळोवपा सारके आसात, ज्योतिर्लिंगां पळोवपा सारकी आसात. आनीक प्रत्येक गोंयकारा कडेन आमचे सनातनी भावा कडेन हांव मागतां की प्रत्येकान हे ज्योतिर्लिंगां कवर करची. 8 वरां लागताली ती आमी 20-25 मिनटां भितर खाली देवळान गेली. खरेंच आमी थंयच्यान आमकां एक कॉन्फिडन्स दिसलो की आमी आमच्या वांगडा देव आसा म्हणून. मदलें तुमकां सांगलें आमी अयोध्या पावले. अयोध्या पावना फुडें देवाचें दर्शन करून सकाळ फुडें गेले. दर्शन वेवस्थीत जालें, हांसोन खेळोन आसा. आमी परत जेन्ना रुमान येयले, रूम ओपन केलो, अक्षरशः आमची 1-2 चौगांची बॅगां ओपन करून कपडे जळामळा उडयल्ले आसले रूमान आमच्या. थोडी आमी होमिओपॅथी वखदां येयल्ली थंडेची हेजी, आनी आमकां काय कळना, आमी समजलें चोरलें म्हणून. म्हणजे पळयत जाल्यार आतां विंडोक बारीकशें आसलें दिल्ल्या जावंक नासली. माकड भितर येयले आनी माकडान अक्षरशः आमचे सगळे कपडे बिपडे आख्खे रूम भर केले. वखदां फोडली, पावडर सगळो सगळें तेंच्यांनी आपल्या भशेन सगळी मजा केली आसतली. कितले माकड आसले सांगूंक शकना. पूण आमी पयलीं आमी टेन्स जाले, मागीर आमी कूल जालें. असो कितें जावपाचें आसलें वाटेर, मे बी अशें आमचें सामान जमीड पडपाचें आसलें, हे देवान आमकां हांगाच साल्वार. आमी प्रत्येक कडेन आमी पॉझिटिव्ह अशें कितें वायट येयल्या पळय तें पॉझिटिव्ह घेत फुडें सरले. आमी खंय भिवूंक ना. प्रत्येक जाण एकामेकाक सपोर्ट करतालो. अशें करीत आमी जेन्ना केदारनाथ वयर पावले, अक्षरशः 2 किलोमिटर उरला, अशें दिसता की जायना म्हाज्यान आनी चलपाक, गिव अप करपाचें. चौगी जाण तशेंच जालें. पूण आमी दाखोवन दिना एकामेकाक थकल्या म्हणून. आमी चलता, कित्याक आमकां 2 किलोमिटर उरलेले. ऑलमोस्ट आमी तो ट्रॅक 10 वरांनी आमी तो क्लियर केलो. पूण सक्सेसफूल केलो विदाउट घोडे जावं ती पालखी जावं ते पिट्ट म्हण फाटीं मारता, कसली हेल्प घेवना. पूण इतलो प्रॉब्लेम जाता ते 22 किलोमीटर काडपाक. एक 6 मिटराचो रस्तो, तितून लोक वयता, लोक देंवता, भितर घोडे चलता, पालखेक घेवन चलता आनी तो पिट्टू फाटीर मारून व्हरता. घोडे जे पालखी आसा ते अक्षरशः चोक जाणटा, असो धपको लागत सायडीन पडटा. आमच्या फुड्यान स्वता 4 घोडे पडटाना पळयल्या. आमच्या फुड्यान 4 घोडे स्लीप जावन पडले. हे सगळे पयले भिवूंक ना, आमी धाडस केली. पूण कांय कडेन आमचे महाकाल म्हणटा ते एक बरे वळखीन 15 मिनटां जाले. एक्चुली आमचे एक 35 डेजाचो हे आसले ट्रीप, पूण आमी 30 दिसांनी कवर केली ती. कित्याक विथआउट आमी ब्रेक घेवंक ना. कित्याक येयल्ली आसा घरा कडल्यान केन्ना पावतले अशे फोन येवंक लागले. सो आमी ब्रेक घेवंक ना आनी आमकां टायर्डनेसूय येवंक ना. इतले प्रमाणे आमची ती कम्फर्टेबल ट्रीप जाली. कित्याक एकामेकाच्या सपोर्टाच्यान एक्चुली अशें आमी जाम जाल्ले केदारनाथ की उलोवंक जायना. पूण आमी एकामेका आजुनूय कफ हो चालू आसा, पूण आमी भिवून दाखोवंक ना. ह्या पद्दतीन आमची सुशेगाद ट्रीप जाली, वेवस्थीत जालें. आनी बरे भशेन जशें बोडगेश्वराक पांयां पडून गेल्ले आसले तशें आमकां परत बोडगेश्वर हाडले. तशेंच हांव आमची जी गाडी, आमचो रथ आमकां खंय पंक्चर जावंक ना, जावं कांयच प्रॉब्लेम जावंक ना, वेवस्थीत हाडली. आनी आमकां त्रास जालो तो पेट्रोलाक. जेन्ना आमी केदारनाथ वचपाक स्टार्ट केले, आमकां प्रत्येक पंपार 500 रुपयाचें पेट्रोल मेळटालें, नाल्यार 1000 कित्याक पेट्रोल शॉर्टेज जाल्ले. मे बी गोंयांनी इश्यू जाल्ले अशें म्हणटात, आमकां खबर ना ते. कोण 500 दिता, कोण 1000 म्हणटा, थोडे ना म्हणटा. अक्षरशः आमकां थंय मातसो टायम वेस्ट जालो की रिक्वेस्ट करून खंय हांगा येयला अशें करून आमी फुडें आसले. आतां आमचे जे खर्च कितें आसलो,
कॉस्टिंग कितें जालें तें आमी सगळें बरोवन दिला तो तुमकां दामोदर महाले साहेब सांगतलो यो सारखे देव बोडगेश्वराक नमस्कार करून भायर सरलेले. गोंयच्यान आमी फर्स्ट आमचो स्टॉप असलो तो कोयंबत्तूर असलो आदियोगीचे दर्शन करून आमी दुसऱ्या दिसा रामेश्वरम गेले. रामेश्वरमाचे थंय फर्स्ट ज्योतिर्लिंग असले. थंय 22 तीर्थाचे आमी स्नान करून घेतले आणि रामेश्वराचे दर्शन करून घेतले. आणि दुसऱ्या दिसा आमी श्रीशैलम मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंगाक गेले. थंयच्यान आमी त्या ज्योतिर्लिंगाचे दुसऱ्या दिसा सकाळी दर्शन घेवन भायर सरले. आणि पिठापुरम हे एक स्थान आसा तेका जशें उत्तरेक काशी आसा तशेंच दक्षिण काशी म्हणून पिठापुरम एक स्थान आसा. थंय पिंड आसा, स्वयंभू लिंग आसा. तर तेजे आमी दर्शन घेवन श्री दत्तात्रेयाचे थंय एक स्थान आसा तेजे दर्शन घेवन आमी दुसऱ्या दिसा पुरी वचपाक भायर सरले. पुरी आमी जगन्नाथ पुरी वचून थंय पुरीचे दर्शन घेतले. थंय पुरी हो एक 4 धामा पैकी व्हडले 4 धाम आसा तितूंतलो एक धाम आसा. तर तितूंतल्यान थंयच्यान दर्शन घेवन आमी थंयच्यान वैद्यनाथ हांगसर गेले. लिंगराज वैद्यनाथ हांगसर गेले. वैद्यनाथ वयता आसतना वाटेर आमकां कळ्ळें की लिंगराज म्हणून थंय एक देवूळ आसा जे शंकराचें देवूळ आसा. आनी जरी ते 12 ज्योतिर्लिंगा मदीं येना तरी लिंगराजाचे ह्या 12 ज्योतिर्लिंगा पेक्षा एक वेगळें म्हत्व आसा तेचे वेगळें. सो आमी तेजें दर्शन घेतलें आनी थंयच्यान वैद्यनाथ हांगसर गेले. वैद्यनाथ आमी सांजचें दर्शन घेतलें आनी वैद्यनाथाचें दर्शन बरे तरेन जाल्ले नंतर आमी फुडें भायर सरले. थंयच्यान आमी काशी विश्वनाथ हांगसर येयले. तर काशी विश्वनाथ ते काशी विश्वेश्वराचें दर्शन घेतलें आमी. काळ भैरवाचें दर्शन घेतलें आनी ताचो फुडचो प्रवास आमचो अयोध्येक आमी भायर सरले वचपाक. सो अयोध्ये आमी श्री राम लल्लाचें दर्शन घेतलें आनी दुसरे दिसा आमी भायर सरले कैची धाम नीम करोली बाबा हांच्या आश्रमान आमी भेट दिली. थंय आमी दर्शन घेतलो, तांचो आशिर्वाद घेतलो आनी फुडचो प्रवास सुरू केलो. थंयच्यान आमी फुडले दिसा आमी हरिद्वार पावले. हरिद्वार आमी गंगेक स्नान करून घेतलें आनी गंगेक स्नान करतकीर रातची आमी गंगा आरती अनुभवली थंय, तेजोय लाभ घेतलो. आणि त्याच्यानंतर आम्ही छोटा चारधाम याचा प्रवास जो नॉर्थाक आसा छोटा चारधाम म्हणून तितूंतले यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ असे 4 धाम जे छोटा चारधाम म्हणतात जे नॉर्थ सायडीचे लोक. तर ते आम्ही छोटा चारधाम करून घेतले. फर्स्ट आम्ही यमुनोत्री केली. तो ट्रॅक असलो एक 6 मिटराचो ट्रॅक असलो. तर कशें आसलें की केदारनाथ आमकां व्हडलो ट्रॅक 16 किलोमीटर आमकां खबर आसलो. सो आमी वॉर्म अप म्हणून हो ट्रॅक केलो. पूण हो ट्रॅक मातसो टफ गेलो आमकां फर्स्ट टायम असल्या कारणान आनी खूब स्टीप आसलो आनी पावसूय लागलो थंय. तरी देवाचे कृपेन आमी सुखरूपपणे हो ट्रॅक पूर्ण करूं शकले. तो ट्रॅक करून येतकीर आमी मागीर गंगोत्री गेले. गंगोत्री ट्रॅक नासलो, गाडी पार्किंग करून थोड्याच वेळान आमकां गंगोत्री मातेचें दर्शन आसलें. तें आमी दर्शन थंय केलें आनी त्याच्या नंतर थंयच्यान भायर सरून आमी मागीर केदारनाथ वचपाचे तयारेक लागले. केदारनाथ वचपाचो ट्रॅक असलो 16 किलोमीटर म्हणून खबर आसलो. पण प्रत्यक्षान इतली गर्दी असली थंय की गंगोत्री आमी पावले आनी गाडी थंय दवरची पडली. आनी थंयच्या नंतर गौरीकुंड हे 5 किलोमीटर आमकां चलत वयचें पडलें कित्याक टोटल ट्रॅफिक जाम आसलो. सो 16 + 5 आनी त्याच्या नंतर आनीक 3 किलोमीटर एडिशनल जालें आमकां. सो एकूण आमी 25 किलोमीटर हो ट्रॅक जालो आमकां केदारनाथचो. आनी हो खूब टफ जालो आमकां कित्याक आमी 16 किलोमीटर पर्यंत ते आसले पूण आमचे सगळ्यांचे एकमत आसले आनी एकामेकाक साथ दितले आसल्या कारणान आमी हळूहळू करून तो ट्रॅक पूर्ण केलो. आमी सकाळी 3 चलपाक सुरू केल्ली, सांजचे 6 पावले आमी वयर केदारनाथाक. आनी मागीर केदारनाथाचें आमी दर्शन थंय घेतलें आनी त्याच्या नंतर मागीर परतीचो प्रवास सुरू केलो. तोय ट्रॅक आमकां वेवस्थीत आमी देंवन येयले. आनी त्याच्या नंतर आमी थंयच्यान एमपीक येयले. म्हणजे थंयच्यान आमी हरिद्वार येयले, रावले, एक दीस हॉल्ट केलो कित्याक सगळी थंड प्रदेश आसलो. तो सगळो प्रदेशांतल्यान आमी परत नॉर्मल रुटिनान येवपाचें आसलें म्हणून एक दीस आमी ब्रेक घेवन आमी हरिद्वार रावले आमी आनी थंयच्यान आमी एमपीन सकयल येयले. एमपीन आमी पयलीं महाकाल हे ज्योतिर्लिंग थंयचें दर्शन घेतलें आनी त्याच्या नंतर दुसरे दीस आमी ते दीस सांजचे आमी ओंकारेश्वर गेले. ओंकारेश्वराचें आमी रातचें दर्शन घेवन थंय रावले आनी त्याच्या नंतर आमी गुजराताक भितर सरले. गुजराताक आमी द्वारकाधीशा कडेन येयले आनी द्वारकाधीशाचें दर्शन घेतलें. हो 4 धामा पैकी 4थो चारधाम आसलो आनी तेजे आमी थंय आमचे 4 धाम हे कंप्लीट जाले व्हडले आनी यमुनोत्री कंप्लीट केल्ल्या कारणान ते बारीकूय 4 धाम आमी कंप्लीट केल्ले आसले. त्याच्या नंतर आमी नागेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आसा थंय वचून दर्शन घेतलें आनी त्याच्या नंतर आमी सकयल देंवले. सोमनाथाक येयले. सोमनाथाक थंय ज्योतिर्लिंगाचें दर्शन घेतलें आनी त्याच्या नंतर आमी महाराष्ट्रान भितर सरले. महाराष्ट्रान भितर सरून त्र्यंबकेश्वर गेले आमी आनी त्र्यंबकेश्वर वचून थंयचें दर्शन घेतलें आमी. त्र्यंबकेश्वरान आमी भिमाशंकर गेले.
भीमाशंकर आमचे 11वे असले. भीमाशंकर ह्यांचं देवाचे काम चालू आसा म्हणून आमी थंय एक देवी आसा थंय देवीच्या मंदिरापर्यंत गेले आनी थंयच्यान कळसाचें दर्शन घेतलें आमी. आमकां थंय लागीं वचून दर्शन घेवपाक मेळना, फक्त कळसाक नमस्कार करपाक मेळ्ळो कित्याक पोलीस बंदोबस्त सगळो आसलो, कोणाकूच भितर सोडिनासले. आनी त्याच्या नंतर आमी लास्ट कृष्णेश्वर हे 12वे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही परतीचो प्रवास सुरू केलो. काल आम्ही वाटेर रावले आणि आयज हांगसर आमी 1 म्हयन्यान साधारणतः हांगसर पावल्ले आसा. अशे तरेन आमी 12 ज्योतिर्लिंग, 4 बडे धाम आणि 4 छोटे धाम हो पूर्ण प्रवास आमी केल्लो आसा. हाच्या प्रवासा बद्दल आनी विस्तृत आमकां प्रदोष सांगू शकतलो. ॲडव्होकेट वामन पंडित, देव बोडगेश्वरचो अध्यक्ष. आयज म्हणजे आता जलेश रावत आहा पळय तो आमचो एकदम क्लोज फ्रेंड आणि त्याचे वर्साच्या वर्सा तो देशभरात भ्रमण करता, म्हणजे तो वयता खंय खंय टुरार. आणि ह्या फावटी तेणी देव बोडगेश्वराचे दर्शन घेवन 28 एप्रिलाक ते 4 जाण फ्रेंड, ते पयलो म्हणजे जलेश, प्रदोष नाईक, ॲडव्होकेट राजेश गांवकार आणि दामोदर महाले, हे ते कॉलेजचे फ्रेंड. त्यांच्यानी एक टूर केलो की वयपाचे एक देशान, म्हणजे आमच्या इंडियेक सगळी यात्रा करपाची असे त्यांच्यानी एक निर्णय घेतलो. आणि ह्या चौगांनी ही गाडी घेवन, आमच्या फाटसून जी गाडी आसा पळय ती गाडी घेवन त्यांच्यानी 28 एप्रिलाक देव बोडगेश्वराचे दर्शन घेवन त्यांच्यानी आपलो प्रवास सुरू केलो. आणि वयता आसतना त्यांच्यानी अशें ठरयलें की 1 म्हयनो त्यांचो प्रवास आसलेलो आणि त्यांच्यानी म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम ह्या सगळ्या हेतून त्यांच्यानी तीर्थयात्रा केली. आणि 13 स्टेटीनी त्यांच्यानी गेले, ते 13 स्टेट्स. आणि जवळजवळ 30 दिसांक त्यांच्यानी 12,200 किलोमीटरचो प्रवास केलो. आणि आयज ते गोंयांत पावले आणि तशेंच गोंयांत पावल्या बरोबर त्यांच्यानी देव बोडगेश्वराचे दर्शन घेतले, कारण त्यांच्यानी देव बोडगेश्वराचे दर्शन घेवन त्यांच्यानी आपलो प्रवास सुद्धा केलेलो. आणि आम्ही देव बोडगेश्वर तर्फे सुद्धा आम्ही सुद्धा असले जर टूर करता जाल्यार आम्ही काहीतरी फूल ना पाकळी म्हणजे त्यांचे एक अशें अभिनंदन करपाची किंवा बऱ्यो गोष्टी करपाचे, आम्ही सुद्धा प्रोत्साहन दिवन जे आमचे युवक आसा पळय तांकां आमी फुडें काडून अशेंच प्रवास करपाचे, अशेंच बरी यात्रा करपाचे. हे ज्योतिर्लिंग म्हणजे हांव तुमकां डिटेलान काय सांगूंक शकना, पण हे ज्योतिर्लिंग म्हणजे ह्या सायडसून सुरू केलो की त्या सायडसून येयले ते, आणि बेळगांवसून गोवा येयले. तेतूनसून 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम त्यांच्यानी पयली स्टार्ट म्हणजे गोवा टू कोइंबतूर अशें म्हाका दिसता. मागीर ते केदारनाथसून मागीर ऋषिकेश अशें सगळो प्रवास करून ते बेळगांवसून गोवा पावले. हांव तांकां सदींच तेंचे अभिनंदन करता. ह्या सगळ्या चौगांयकू म्हाका दिसता की आमकांय तेंच्यांनी फुडल्या वर्सा व्हरचें अशें तरी म्हाका एक आनंद जाय. आनी हांव तेंचे खरेंच मना पासून तेंचे अभिनंदन करता. थँक्यू.